खडक माळेगाव व परिसरात सर्वपरिचित असलेले बंडू उर्फ राहुल रामकृष्ण रायते यांच्या आकस्मिक व दुःखद निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी नुकतेच त्यांचे निधन झाले होते. 16 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खडक माळेगाव येथील रायते परिवार व जाणता राजा ग्रुपच्या वतीने हरिबाबा मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. बंडू रायते हे लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच परिचित होते. कोणालाही कोणतीही अडचण आली की मदतीसाठी ते नेहमीच पुढे असायचे. मित्रांसाठी जीवाचे रान करणारा, सर्वांना आपलंसं करणारा आणि हसतमुख स्वभावाचा असा बंडू हा एक अवलिया व्यक्तिमत्व होता. परिस्थिती किती कठीण असली तरी बंडूला कळता सगळं काही ठीक होईल असा विश्वास मित्रपरिवाराला होता. त्यांच्या अचानक जाण्याने रायते परिवारावर तसेच खडक माळेगाव ग्रामस्थांवर शोककळा पसरली. मात्र मित्रपरिवाराने बंडूवरील प्रेम व्यक्त करत रक्तदान करून मैत्रीची जाण ठेवली आणि समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केलाय. या उपक्रमातून मानवतेचा संदेश देण्यात आलाय. यावेळी दत्ता काका रायते व विकास रायते यांनी आपल्या मनोगतातून बंडूचे असे अचानक सर्वांना सोडून जाणे अत्यंत दुःखद असून त्याची उणीव कायम भासत राहील अशा भावना व्यक्त केल्या. आमच्या खडक माळेगाव येथील जाणता राजा मित्रमंडळाचे सदस्य बंडू रायते यांचं दुःखद असं निधन झाल्यामुळे सर्व खडक माळेगावकरांनी जाणता राजा मित्रमंडळ तसे रायते पाटील परिवाराच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित केलं. जनकल्याण रक्तदान पेढीने या रक्तदानाची सुरुवात केली आहे आणि आपल्या खडक माळेगावमधून तरुणांचा, ज्येष्ठांचा, सर्वच ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात या रक्तदानासाठी प्रतिसाद मिळत आहे आणि अजून हा वाढत आहे. तरी हा स्तुत्य उपक्रमाचं पाठराखण सर्व गावकऱ्यांनी, तरुणांनी केली आहे. त्याचा साथ अभिमान वाटतोय. या दुर्दैवी घटनेमुळं अशा दुर्दैवी घटना होऊच नये अशीच एक मानसिकता या सर्व खडक माळेगावकरांची. गेल्या 4 तारखेला अर्थात गुरुवारी राहुल रामकृष्ण रायते अर्थात बंडू याचं दुःखद असं देहावसान झालं आणि आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं शास्त्रानुसार 13वाचा दिवस, ज्या दिवसाला त्याचा वाढदिवस देखील आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांचा मित्रपरिवार अर्थात जाणता राजा मित्रपरिवाराच्या वतीने, रायते पाटील परिवाराच्या वतीने सर्वांनी या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ इथं रक्तदान शिबिर आयोजित केलं. खऱ्या अर्थाने जे रक्तदान होईल हीच खऱ्या अर्थाने राहुलला अर्थात बंडूला भावपूर्ण श्रद्धांजली निश्चितपणाने या ठिकाणी म्हणता येईल आणि एक तरुण तडफदार कर्तृत्ववान आणि साधा सोजवळ असा व्यक्तिमत्व कामाच्या पडद्याआड गेलं. सर्व मित्रपरिवाराने या ठिकाणी सर्वश्रेष्ठ दान जे म्हटलं जातं रक्तदान ते करू घातलं. खऱ्या अर्थाने पुढील युवकांसाठी हा चांगला आदर्श आणि मैलाचा दगड निश्चितपणाने ठरेल असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आणि कैलासवासी बंडूला अर्थात राहुलला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.